बॉलर गौरव चित्तरे. ब्ल्यू फिनिशर संघ आपल्याला विनंती, आपला अतिरिक्त खेळाडू आपण लगेच कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा प्लीज. नो डिले फॉर दॅट. आनंद बोलतो टाकली. 3 धावांची पेनल्टी असणार आहे. मॅच चालू व्हायच्या अगोदर जर आपला अतिरिक्त खेळाडू आला नाही तर 3 धावांची पेनल्टी असेल, याची नोंद आपण करून घ्यायची. आता 2 मिनिट तुमच्यासाठी देतोय एक्स्ट्रा, परंतु इथून पुढे मॅच सुरू होण्या अगोदर तुमचा अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये असायला पाहिजे. सर नेक्स्ट मिडल. ठीक आहे. हो ठीक आहे ना, बरोबर. सर्व संघांना एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे. आपला अतिरिक्त खेळाडू जर मॅचचा पहिला बॉल पडण्याच्या अगोदर कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसेल तर 3 धावांची पेनल्टी यापुढे असेल, याची नोंद आपण करून घ्या. पंच म्हणतायत लेट्स प्ले. इथे आपण करतोय सामन्याला सुरुवात. दुसरी मॅच इथे सुरू होते. रामसा वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट ब्ल्यू फिनिशर्स. गौरव बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल आपण पाहतोय, डिफेन्स करतायत. बचावात्मक पवित्रा पहिल्या बॉल वरती तुम्हाला पाहायला मिळाला. बॅकलिफ्ट खाली आली आणि हलक्या हाताने आपण पाहिलं फॉरवर्ड डिफेन्स. पहिला बॉल डॉट असेल. दुसरी मॅच आजच्या दिवसामधील 28 नोव्हेंबर प्रतीक्षा केली या दिवसाची सर्वांनी. फुलटॉस बॉल होता, आपण पाहतोय पुन्हा एकदा लाईनला पिक करू शकले नाही. तर वेगवान गोलंदाजाला खेळताना तुम्हाला नो बॉल, यस नो बॉल कॉल केलाय पंचांनी. लाईन मिस करायला फलंदाज चुकले. वेगवान गोलंदाजाची लाईन तुम्हाला पिक करावी लागेल त्याला खेळण्यासाठी. तुम्ही जर फिरकी गोलंदाजाला खेळताय तर तुम्हाला त्याची लेंथ आणि हातावरून त्या गोलंदाजाला तुम्हाला पिक करावं लागेल. इथे लाईन पिक करण्यामध्ये फलंदाज चुकले, परंतु नो बॉल देखील होता. फायदा झाला, धावा आल्या 2 अतिरिक्त स्वरूपामध्ये. पुढचा बॉल असेल फ्री हिट. विजेता करंडक आहे हिट आणि इथे लागेल का एखादा मोठा हिट, परंतु हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत, परंतु फ्रीडचा बॉल आणि फ्रीडच्या बॉल वरती तुम्ही 3 पद्धतीने बाद होऊ शकता. त्यामध्ये फर्स्ट वन इज रनआउट, दुसरं आहे बॉल हिटिंग द टॉईस, 2 वेळा जर बॅटने बॉल मारला तरी देखील तुम्ही बाद होऊ शकता, आणि तिसरं आहे ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड. या 3 नियमांनुसार फ्रीडच्या बॉल वरती देखील तुम्ही बाद होऊ शकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा फॉरवर्ड डिफेन्स आपण पाहतो. बॅकफुट वरून खडे मिड ऑफ क्षेत्रामध्ये बॉल गेला. 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 4. रोहित पवार आणि शुभम मुनत ही जोडी मैदानावरती आहे. गौरव चित्तर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 1 इट्स प्रोग्रेस. फार एंड आपण पाहतोय गोलंदाजी होती गौरव चित्तर बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये आपण पाहतोय खेळाडू आहेत. 1च धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. चांगलं हँड अँड आय कोऑर्डिनेशन तुम्हाला पाहायला मिळालं. फलंदाज 5 धावा धावफलकावरती. शुभम मुनत रोहित पवार. ओ हो 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 जबरदस्त हा बॉल होता. ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग आणि ढूंढो रे साजना असं म्हणावं लागेल. इतका अप्रतिम बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. खरं तर हा बॉल पिच झाला आणि टेस्ट मॅचचा फिलिंग थोडंसं या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर 5व्या 6व्या स्टंपवरती हा बॉल होता. फलंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु प्ले अँड मिस हे चित्र तुम्हाला पाहायला मिळाले. डॉट बॉल. इथे नो बॉल स्ट्रेट अवे पंचांनी कॉल केलाय. स्लोअर वन टाकायचा होता, परंतु थोडीशी गडबड तिथे पाहायला मिळाली आणि नो बॉल वरती इथे
स्लोअर वन इथे टाकायचा होता. बोथ साइड हॅव्हिंग वन रिव्ह्यू इच. दोनही संघांना एक रिव्ह्यू असेल एका इनिंग मध्ये. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 विदाउट लॉस. गौरव चुत्तर यावेळी आपण पाहतोय ठाऊन दिले एक वाईट बॉल. थोडासा प्रेशर बिल्ड झाला गौरव वरती. त्याचं कारण स्लोवर व्यवस्थित गेला नाही आणि हातामधून बॉल सटकताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रयत्न केला पहिल्याच ओव्हरमध्ये स्लोवर टाकण्याचा. तिथे थोडीशी गडबड पाहायला मिळाली आणि त्यानंतर थोडंसं मोरल डाऊन झालं गौरवचं. वाईड आला. परंतु क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. बॅकफूट वरून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. ऑफ्टमच्या बाहेर हा चांगला बॉल, वेगवान बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. लेंथ पुन्हा एकदा शोधली आणि पुनरागमन गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. रामसा वॉरियर्स 11 विदाउट लॉस आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. तर फार एंड आपण पाहिलं. गौरवचं षटक संपलं, गौरव चुत्तरचं, आणि गौरव गोगळे बॉलिंग ट्रॅक वरती आलेत आता कॉमेंट्री बॉक्स एंड. रोहित पवार 6 बॉल मध्ये 6 धावा त्यांच्या नावावरती आहेत. 2 धावा 11 विदाउट लॉस आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. 11 धावा आहेत धावफलकावरती. गौरव गोगळे बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर साठी दाखल झालेत. पंतांची कामगिरी खरं तर अप्रतिम राहिली आहे. सुरुवातीला थोडंसं सेट होण्यासाठी प्रत्येकाला वेळ आहे. बॅकफुटला गेलेत आपण पाहतोय. कट करतायत बॉलला फलंदाजी खेळाडू. बॉलच्या दिशेने येतील. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. लेट खेळलेत यावेळी बॉलला आपण पाहिलं. 12 विदाउट लॉस. लेडीज स्टँड मध्ये बसलेले पुरुष प्रेक्षक त्यांना विनंती, आपण जेंट्सच्या स्टँड मध्ये स्थानापन्न व्हायचे. लेडीज स्टँड मध्ये बसू नका ही विनंती आहे आयोजकांच्या वतीने. फुल टॉस बॉल, चांगला फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला पुन्हा एकदा प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 13 विदाउट लॉस. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. कॉमेंट्री बॉक्स इन. गोलंदाज सज्ज आहेत. मेन एंट्रन्स एंड वाडिया पार्क. स्टेप आउट झाले. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने आपण पाहतोय. बॉलरच्या डोक्यावरून ओव्हर द बॉलर हेड फटका इथं खेळण्याचा प्रयत्न. तितकं चांगला कनेक्शन नव्हतं. एक धाव मिळाली. फटका अप्रतिम होता. कॉन्फिडन्स दाखवून गेला फलंदाज शुभम मुनत यांचा. एका षटकानंतर लाईट आपण सुरू करणार आहोत. याची नोंद लाईट ऑपरेटर आपण सज्ज राहायचंय. या ओव्हर नंतर लाईट आपण चालू करायची. 14 विदाउट लॉस. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. चांगला बॉल आपण पाहतोय ऑफ्टमच्या बाहेर. 14 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हर प्रोग्रेस मध्ये आहे. फुल लेनचा हा बॉल हलक्या हाताने आपण पाहतोय खेळतायत. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा असतील. 15. 2 षटकांचा खेळ संपलाय. रामसा वॉरियर्स प्रथम फलंदाजी करताना 15 विदाउट लॉस. 15 धावा धावफलकावरती. लाईट विनंती आहे लाईट ऑपरेटर, आपण लाईट ऑन करायच्यात.
सन लाईट कडून आपण आर्टिफिशियल लाईट कडे हा प्रवास. आनंद चोपडा आपण पाहते बॉलिंग ट्रॅक वरती आले ओव्हर नंबर 3 साठी. हा खर तर ट्रान्झॅक्शन पिरियड आहे, कारण तुम्ही आतापर्यंत डे लाईट मध्ये सनलाईट मध्ये खेळत होता, तर तुम्हाला आर्टिफिशियल लाईट फ्लड लाईट्स मध्ये खेळावं लागणार आहे. हा पिरियड खूप महत्वाचा, दोन्ही फलंदाज सेटल आहेत आणि इथून मात्र ऍज इट इज खेळण्याचा प्रयत्न करतील. अंडर फ्लड लाईट्स एक ओव्हर कमीत कमी 2 जण पाहतील. पहिलाच बॉल उडवला हवेमध्ये, प्रोटेक्शन आहे डीप मध्ये, परंतु त्यांच्या अगोदर बॉल लँड झाला. एक धाव मिळेल. स्लाइस झाला आपण पाहिलो, बॅटला बॉल ऑन द राईज फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला. एकच धावली, 16 धावा धावफलकावरती. शुभम मुनोत ज्यावेळेस देखील फटका चांगला आहे, डिफेन्स ट्रॅकवर रिझनला बॉल गेलाय. एक धाव इथे मिळेल. दोन्ही बॅटरनं एक चांगली नीती मैदानावरती वापरली. चाणक्य नीती मी म्हणेल की मोमेंटम मॅचचं ब्रेक होऊ दिलं नाही, त्यांनी लाईटची वाट नाही पाहिली, खेळ थांबवला नाही, खेळ ऍज इट इज सुरू ठेवला, कारण मोमेंटम या खेळामध्ये खूप महत्वाचं आहे. यावेळेस देखील हवेत बॉल, क्षेत्ररक्षक पाठीमागे धावलेत, एक चांगला झेल इथे पाहायला मिळालाय आणि पहिली सफलता, विकेट. मिडल स्विच इथे अटेम्प्ट केला होता. इथे एक म्हण आहे, घी अगर सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी क्यों करना. आवश्यकता आहे का या गोष्टीची. एक विकेट गेली. अगोदरच यश डागा नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. अष्टपैलू खेळाडू आहेत यश डागा. फुललेचा हा बॉल फ्लिक केलाय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला रोखलं गेलंय, थोडंसं फंबल देखील झालंय, परंतु एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 18 धावा धाव फलकावरती. 18 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ आहे रोनाल्डो. आनंद चोपडा बॉलिंग ट्रॅक वरती. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, इथे मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगला असेल. आणखीन एक सफलता मिळवतायत आनंद चोपडा यांचा आनंद पाहायला मिळतो मैदानात. गत वर्षी मला वाटतं बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक आनंद चोपडा यांना मिळालं होतं आणि या सामन्यामध्ये देखील कमालीची गोलंदाजी ते करतायत. आनंद चोपडा रोनाल्डो आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. मॅन ऑफ द सिरीज यश कासलीवाल होते. थोड्याशा आठवणी आहेत माझ्या स्पर्धेच्या गत वर्षी देखील. बॉलिंग ट्रॅक वरती डॉक्टर आशिष भंडारी दाखल झालेत सेकंड ओव्हर साठी, नेक्स्ट ओव्हर साठी. ओव्हर नंबर 4 साठी यश डागा आणि रणजित अग्रवाल ही जोडी मैदानावरती. आशिष भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती आहेत.
कमेंट्री बॉक्स एंड वाडिया पार्क मेन एंट्रन्स एंड ना क्रिकेटिंग माहोल तुम्हाला पाहायला मिळतो. थंडीचा खरं तर हा मोसम आहे आणि अतिशय अनुकूल खेळासाठी मोसम मला थंडीचा मोसम. बॉलिंग ट्रॅक वरती आशिष भंडारी. यावेळेस मात्र आपण पाहतोय इनसाइड आउटचा कमालीचा फटका आहे. बॉलच्या रीच पर्यंत पोहोचले आणि बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम. कमालीचा फटका पाहिलाय. यावेळेस देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. रिझल्ट यावेळेस आपण पाहिलं शॉर्ट ऑफ लेंथ वरती बॉल होता. लेंथ इथे पिक करायला चुकले. बॅकलिप थोडीशी अँगल आली. अक्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. 30 धावा धावपलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु यश डागाचे 2 आपण फटके पाहिले आणि सूर्यकुमार यादवची आठवण तुम्हाला झाली असेल. ज्या पद्धतीने फटके खेळले लाजवाब. हा बॉल देखील फुल टॉस आहे आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये यश डागा यांना मात्र पकडलंय. फुल टॉस वरती विकेट. यश डागा नाव बॅक टू द पवेलियन. सर्वांना विनंती आहे. महिला भगिनी मंच आहे. कॉमेंट्री बॉक्स उजव्या बाजूला महिला भगिनींसाठी बैठक व्यवस्था आहे. डाव्या बाजूला पुरुष बांधवांसाठी आहे. वरती देखील आपल्याकडे हायफाय बॉक्स आहेत. सर्वांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. रेलिंगला पकडून कोणी थांबू नका. सर्वांनी बसून घ्यायचं ही विनंती आहे. नवीन फलंदाज संकेत गांधी मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 5 वरती. 30 लॉस ऑफ द 3 विकेट. 30 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. आशिष भंडारी नवीन फलंदाज गार्ड घेत आहेत. लेग स्टंपचा गार्ड घेत आहेत संकेत गांधी. 30 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावपलकावरती धावा आहेत. 2 षटकार आले होते. यावेळेस मात्र आपण पाहिला स्विच हिटचा हा फटका. बॉल ट्रॅव्हल झाला दरम्यान रिजनला. क्षेत्ररक्षक आहेत. मोठी चेस त्यांच्यासाठी. 2 धावा इथे मात्र अर्धित होतील. 2 धावेने धावपलक पुढे जाईल. 32 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कन्व्हेन्शन स्ट्रोक नव्हता. बॅटवरती बॉल व्यवस्थित आला नव्हता. आउटफील्ड देखील थोडीशी धीमी आहे. 32 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉल पुन्हा एकदा तोच प्रयत्न केलाय. हलकीशी अपील देखील आहे. बत्तीस धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ संपलाय. आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओव्हर 32 लॉस ऑफ द 3 विकेट. स्पॉन्सर्स आपण पाहतोय सोहम ग्रुप मेन स्पॉन्सर्स आहे. एसके ज्वेलर्स पावर्ड बाय चर्च किड्स. इलाइट ग्रुप को स्पॉन्सर. सुजुकी सिद्धेश मोटर्स को स्पॉन्सर. महावीर ग्रुप को स्पॉन्सर. पीबी ग्रुप को स्पॉन्सर. फर्स्ट प्राइज अवित्री बाइक्स को स्पॉन्सर. कॉम्प्लेक्स डिजिटल पार्टनर. शुभयान ऑटो. हाई फाइव बॉक्स 2. धनश्री फाउंडेशन हाई फाइव बॉक्स 1. साईदीप ग्रुप
Common Sitting 1, Gandhi Construction Man of the Match, Arihant Group, Common Sitting 2, Chopra Motors, Asset of the Match, Royal Enfield Dugout 2, Kohinoor Ladies Sitting 2, Arihant Reality Best for Prizes, Ladha Group Dugout 1. बॅकफुटला गेलेत, एक धाव मिळेल. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. 33 लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली. ओव्हर नंबर 5 रोहित चित्तर बॉलिंग ट्रॅक वरती. इथे स्वीप करायचं होतं परंतु ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खरं तर पिक केला होता. लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धाव मिळेल. 34 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लेंथ महत्वाची आहे स्वीप करण्यासाठी. अतिशय वरच्या लेंथला स्वीप करण्याचा प्रयत्न केला. 34 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 34 लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 15 प्रोग्रेस. इथे लीडिंग एज लागलंय. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. 1 मोर विकेट. तर आपण चर्चा करत होतो स्पॉन्सर्स बद्दल. नवरंग मिल्स लेडीज सिटिंग 1, आनंद ट्रेडिंग कंपनी पॉन्ड्री, नमो अल्युमिनियम कमेंट बॉक्स, चंगेडी आउटडोर ब्रँडिंग पार्टनर, रेनबोज ड्रिंक्स ब्रेक नाउ ऑन, विंटेज हिल्स फिल्टर ऑफ मॅच, रिद्धी इन्फ्रा स्पेशल सपोर्ट, सोहम प्लाय, Fair Play Award. Thanks a lot all the sponsors from organization team. Vijayda Cricket Tournament 2024 in living memory of late Sri Sanjayji Bora. एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व होतं आणि क्रिकेट वीरांसाठी सातत्याने मेहनत या व्यक्तिमत्वाने घेतली. संपूर्ण समाज एकवटला गेला आणि सुरू झालं 1 स्टेप टुवर्ड्स युनिटी. विजेता क्रिकेट टूर्नामेंट 2024. IPL च्या धर्तीवरती ही स्पर्धा आणि टेनिस क्रिकेट मध्ये प्रीमियर लीग मध्ये खरं तर अतिशोक्ती मी करत नाही आणि परंतु सर्वात बेस्ट अँड बेस्ट टूर्नामेंट कुठली असेल तर विजेता क्रिकेट टूर्नामेंट आहे. अतिशय जबरदस्त आयोजन. मोठमोठे होर्डिंग्स तुम्ही गतवर्षी देखील पाहिले होते आणि या वर्षी देखील आपण पाहणार आहोत. पहिला भी रिवर्स मारता जेसीसी देखो यार पूरा भी लेंदा पहिलाच मारता. लाजवाब स्पर्धा आहे आणि अतिशय नेत्रदीपक तंत्रशुद्ध आखीव रेखीव नियोजन आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती सुरू होता तो पूर्ण झालाय. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. आठाने बॉल मध्ये संपर्क नाही. आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. पहिल्या इनिंग मध्ये देखील पहिल्या मॅच आपण पाहिलं होतं. गोलंदाजाने वर्चस्व त्याच्यावरती मिळवलं परंतु सेकंड इनिंग मध्ये स्कोर झाला होता. बॅटिंग करणारी टीम थोडासा विचार करावा लागेल. अंडर फ्लड लाईट
थोडंसं डिफिकल्ट कंडिशन इथे आपण पाहते पुन्हा एकदा प्ले अँड मिस. कमी गतीने बॉल येत आहेत परंतु त्याची जी गती आहे गती आणि लाईनला फलंदाज व्यवस्थित पिक करत नाहीये. स्पीड अँड लाईन या दोन गोष्टी पिक करण्यामध्ये थोडस दिक्कत इथे होती. स्क्रीन ऑपरेटर तो रेड कलर तयार झालाय स्क्रीन वरती, तो थोडस आपण लवकर तो बाजूला केलं तर बरं होईल, त्याच्यामुळे अडचण निर्माण होतात फलंदाजांना. ओके, थँक्यू. अप्रतिम हा बॉल आहे. पाठीमागचे 2 बॉल लेंथ पाठीमागे ठेवली, फलंदाजाला बॅकफुटला ढकललं आणि त्यानंतर लेंथ पुढे केली. चांगला चेंडू, चांगला प्लॅन पाहायला मिळाला. षटक संपलीत 5. 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यश डागा 6 बॉल मध्ये 13 धावा. त्या षटकामध्ये प्रयत्न केला, अतिशय चांगलं षटक पाहायला मिळालं. रोहित चित्तर यांचं 1 धाव केवळ खर्च केली आहे आणि 1 विकेट अर्जित केली आहे. 34 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संकेत गांधी आणि किरण पितळे हे 2 नवीन फलंदाज मैदानावरती आहेत. 34 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. करंट रन रेट आपण पाहतोय 6.80च प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळेल 68. 5 षटकांचा खेळ अद्यापही शेष आहे, शिल्लक आहे आणि गौरव घोगळे बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा दाखल झालेले आपण पाहतोय. 2 गौरवने सुरुवात केली होती, गौरव चित्तर, गौरव घोगळे, आणि पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये इंट्रोड्यूस केलंय आता कॉमेंट्री बॉक्स इन गौरव घोगळे यांना. 34 धावा धावफलकावरती 34 लॉस ऑफ द 4 विकेट आफ्टर कम्प्लीशन ऑफ 5 ओव्हर. आणि इथून मात्र नवीन बिगिनिंग करावे लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल किरण पितळे आणि संकेत गांधीला. नाव नीड अ पार्टनरशिप, आवश्यकता आहे त्या गोष्टीची. चांगला फटका आपण पाहतोय लॉंग ऑफ रिचनला. खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल मात्र थांबणार नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही, चौकार मिळेल. अडतीस धावा धावफलकावरती आहेत. इथे लेफ्ट शॉट खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. ताट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये आपण पाहतोय नक्की काय घडलं. बॉल फुलर लेनचा कमी गतीने टाकलाय, गती कमी आहे गौरव घोगळे यांच्याकडे परंतु अचूकता आहे गोलंदाजी मध्ये आणि त्यात सुरावरती गोलंदाजी करतायत. गती कमी असेल तरी चालेल परंतु टप्पा अचूक आहे. फलंदाजाला रीड करतायत, काय करतोय. शांत संयमी खेळाडू आहेत गौरव घोगळे परंतु मैदानावरती जी भूमिका त्यांना निभवायची आहे त्यामध्ये अचूकता आहे. क्रिकेट मध्ये आपण विचार करतो रोहित शर्मा बऱ्याच गोष्टी विसरतो परंतु क्रिकेटिंग माइंड त्यांचं खूप जबरदस्त आहे. गौरव घोगळे शांत स्वभावाचे खेळाडू आहेत परंतु क्रिकेटिंग माइंड खूप जबरदस्त आहे. 39 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्टेप आउट तर चालेल परंतु पहा फलंदाजापेक्षा एक पाऊल पुढे विचार करतायत गौरव घोगळे, ही गोष्ट महत्वाची आहे. पाहिलं क्रीज सोडतायत फलंदाज, थोडस दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी टाकलाय. त्या एंड ओव्हर द विकेट एंड टाकणं कठीण आहे परंतु गौरव घोगळे खरं तर कमालीचे गोलंदाज आहेत. एक्सपिरियन्स इथे फुल टॉस होता, फिरकवलाय मिड विकेट रिजनला. मे बी नो बॉल, नो बॉल, इट्स बीमन. आणि इथे मात्र आपण पाहतोय कॉमेंटेटर आणि तिसऱ्या पंचांकडे देखील निर्णय केलाय, लगेच चेक करतील तिसरे पंच. आपण पाहूयात. यस, इट्स डिसिजन पेंडिंग नाउ. चेक कर रहा है
फ्री डे नाही दाखवत ना, त्याच्यावर नाही दाखवत. ब्ल्यू फिनिशर टीमने मात्र रिव्ह्यू घेतलाय, चेक केलं जातंय. इट्स फेअर डिलिव्हरी और नो बॉल. फलंदाज कुठे होते चेक करतायत. क्रीज मध्ये होते, क्रीजच्या बाहेर होते, ते चेक केलं जाईल. टेक्निकल अनालिसिस तुमच्या समोर येईल. 7 लाईव्ह सोबत आपण पाहतोय. इट्स नो बॉल आणि रिव्ह्यू मात्र लॉस केलाय. एक रिव्ह्यू होता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी. तो रिव्ह्यू आपण तुमच्या स्क्रीनवरती देखील पाहू शकता. वेस्ट हाईटच्या वरती बॉल खेळले. थ्रीचा हा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाहीये. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. 42 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गौरव फुगळे बॉलिंग ट्रॅक वरती. फुल लेनचा हा बॉल मे बी एज लागून ट्रॅव्हल झालाय फायनल क्षेत्रामध्ये. यस, इट्स कन्फर्म बाय अंपायर. 43 धावा धावफलकावरती आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे षटक संपली. 6-5 एक्स्ट्रा आतापर्यंत आपण पाहिल्यात. 4 षटकांचा खेळ अजून देखील पहिल्या इनिंग मध्ये शिल्लक आहे. संकेत गांधी, किरण पितळे पार्टनरशिप इथे बिल्ड करण्याचा प्रयत्न करतायत. करंट रन रेट आपण पाहतोय 7.17. प्रोजेक्टेड स्कोर नाव शोन बाय आर्टिफिशियल 72. 16 मिनिट तुमच्याकडे पेंडिंग आहेत. 16 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण करायची आहेत. ब्ल्यू फिनिशर्स रामसा वॉरियर संघाने टॉस जिंकला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आनंद चोपडा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. रोनाल्डो फुटबॉलचे खेळाडू आहेत रोनाल्डो, परंतु आनंद चोपडा देखील अतिशय प्रभावित केलं गत वर्षीच्या स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 विकेट त्यांच्या नावावरती आहेत. अपील पुन्हा एकदा आहे पंचांकडे आणि कॉट बिहाइंड साठी अपील आहे. थायला लागून फॉल केला आहे. चेतन सर सांगतायत अपील तर होती. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2 धावा. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 2च धावा मिळतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. वन रन शॉट. ओके 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 सॉरी अंपायर्स सॉरी. 1 रन शॉट देअर. एकच धाव मिळेल. 44 लॉस ऑफ 4 विकेट. ओहो स्टंपच्या अगदी जवळून हा बॉल गेलाय. आणि पहा तुमची ट्रिगर मोमेंट काय होती. अतिशय चांगला निर्णय तुम्ही विराट कोहली सोबत पाहिलं. रिचर्ड केटलब्रो आणि तो निर्णय तुम्ही पाहिला होता. इट्स फेअर डिलिव्हरी. ट्रिगर मोमेंट तुमची कुठे होती, तुम्ही इनिशियल स्टान्स कुठे घेता. चांगला निर्णय. ऑलरेडी त्यांचे पाय लेग स्टंपच्या बाहेर होते, तेच पंचांनी चेक केले. एक चांगला निर्णय आपण पाहिला. मे बी देर आर एज. आनंद चोपडा प्रत्येक बॉल वरती काहीतरी इव्हेंट आहे. जेव्हा जेव्हा गोलंदाजीला आले अचूकता आहे. आनंद चोपडा यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि त्याच जोरावर गोलंदाजी करतायत. लीडिंग एज इथे लागलं होतं. हवेत देखील बॉल गेला, परंतु एक धाव देऊन जाईल. धावफलकावरती धावा आहेत 45. 45 लॉस ऑफ 4 विकेट. 45 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. किरण पितळे आणि संकेत गांधी ही जोडी मैदानावरती आहे. चैतन्य सर त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. आज डिसिजन देखील चांगले राहिले आणि असलं पाहिजे. स्माइल असायला पाहिजे चेहऱ्यावरती.
अतिशय चांगला बॉल सफल झाले आणि गोलंदाज चांगला बॉल टाकण्यात सफल झाले, फलंदाज सफल झाले, परंतु सफलता मिळाली गोलंदाजाला. इट्स नॉट डिलिव्हरी ओव्हर इथे संपली आहे आणि धावफलकावरती धावा असतील 45. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. ब्ल्यू फिनिशर्स चांगलं फिनिश करतील की मग या ठिकाणी रामसा वॉरियर्स अजून काही इथं बाकी आहे या मॅच मध्ये. येणारे 3 षटक आपल्याला पाहायला मिळतील. यस डीजे चलो 13 12 निकाल दिया. इथे देखील आपण पाहिलं थोडीशी अँगलने आली बॅटिंग खाली आणि एकच धाव मिळेल. कन्व्हेन्शन स्ट्रोक नव्हता. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रामसा वॉरियर्स या संघाने टॉस जिंकला होता अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करतायत. 46 लॉस ऑफ 4 विकेट. 8व्या बॅटने जागेवरून अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल खरं होता. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट कुठे बॉल कुठे, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी अशा रीतीने खेळण्याचा प्रयत्न झालाय. चांगला बॉल पाहायला मिळाला. गौरव उत्तर पुढचा बॉल इथे स्विच हिट अटेम्प्ट केला होता. अपील देखील आहे पंचांकडे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. डिसिजन पेंडिंग. इट्स नाव इट्स अंपायर रिव्ह्यू. चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आपल्याकडे उपलब्ध आहे. अंपायर हॅविंग लॉट्स ऑफ रिव्ह्यू बट टीम्स हॅविंग ओनली वन रिव्ह्यू इन ईच इनिंग. ओनली वन. ए बघ सोहेल बघ. नॉट आउट. शरीरावरती हा बॉल आदळला आपण पाहतोय. एका प्रयत्न आहे पण एकदा अपील झाली पंचांकडे. फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित आहे. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव येते. चैतन्य सर चर्चेत वारंवार ज्या एंडला चैतन्य सर आहेत त्या एंडला काही ना काही गोष्टी घडतायत सातत्याने. गोलंदाज फुटबॉल मैदानावरती खेळले परंतु चांगलं खरं तर इथे चांगला फटका आपण पाहतो. इनसाइड आउटचा टीम मध्ये प्रोटेक्शन. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. हवेमध्ये एरियल रूटने बॉल ट्रॅव्हल झाला. एकच धाव मिळाली. 49 नाव 49 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 8 मार्गस्थ आहे. राईट आर्म फॉर द विकेट. थोडेसे स्टेप आउट झाले होते सुरुवातीलाच आपण पाहिलं. बॅटर बॉल लॉंग ऑफ रिचलला गेलाय. एक धाव तिथे पूर्ण होईल. 8 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 50 धावा 50 अप झालाय. रामसा वॉरियर संघ 50 लॉस ऑफ द 4 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 8 ओव्हर. 50 धावा धावफलकावरती
संकेत गांधी, किरण पितळे. थोडीशी समस्या राहिली आहे फलंदाजी किरण पितळेची. 14 बॉल मध्ये 6 धावा, 11 मध्ये 10 संकेत गांधी. रोहित चित्तर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. लॉट्स ऑफ चित्तर ब्रदर्स इन दिस टीम. रामसा वॉरियर्स, फ्ली फिनिशर्स. कोण वॉरियर्स इथे लढतील की फ्ली फिनिशर्स फिनिश करतील या मॅचला? पहिली इनिंग अद्याप 2 षटक शेष आहेत या पहिल्या इनिंगचे. चांगला बॉल ऑफ्टनच्या बाहेर पिच झाला, पडल्यानंतर शार्पली कट झाला बाहेरच्या दिशेने. लेग कटर स्वरूपाचा बॉल पाहायला मिळतोय. शेवटचे 5 मिनिट शिल्लक आहेत. बॉल पॅडवरती रॅप झालाय. दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत आणि विकेट सॅक्रिफाईस केली इथे. गौरव शहाने थ्रो केलाय. विकेट इथे सॅक्रिफाईस करतायत. फलंदाज धाव बाद होतील. इट्स रन आउट. पन्नास धावा धावफलकावरती आहेत 4 खड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमित सोनाग्रा नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत आणि बॉलला पाठवलंय डीप फाईन लेग सीमारेषच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती इथे चौकार येतोय. संकेत गांधी यांच्या बॅटवरून चौकार आला, माफ करा. चांगला फटका आपण पाहतोय. शफल झाले बॉल येणे अगोदर आणि गोलंदाजाला सीमारेषा दाखवली. कमालीचा फटका आपण पाहतोय. चौकार आलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खूप फाईन बॉलला खेळलेत आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक बाउंड्रीज. बॅक टू बॅक तुम्ही खरं तर आपण पाहिलं. लेफ्ट शॉट, फुल टॉस बॉल आहे. हवेत लीडिंग एज लागला होता आपण पाहिलं. बॅकच्या वरच्या भागात बॉल लागला होता. नो मॅन्स लँड झोन मध्ये पडलाय निर्जन स्थळी. 59 धावा धावफलकावरती आहेत. 59 लॉस ऑफ द 5 विकेट. 59 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 9 मार्गस्थ आहे. अमित सोनाग्रा आणि संकेत गांधी ही जोडी मैदानावरती 59 धावा धावफलकावरती. फार एंड गोलंदाज फरक सज्ज आहेत. रोहित चित्तर स्विच हिट, स्विच ऑफ आहेत फलंदाज, परंतु गोलंदाज इथे एक बॉल डॉट टाकतील आणखी आणि षटकाची होईल सांगता. 9 षटकांचा खेळ संपलाय. 59 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 धावेंवरती संकेत गांधी नाबाद आहेत. अमित सोनाग्रा शेवटची 3.5 मिनिटं बाकी आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम. अदरवाईज एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागू शकतो. आशिष भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस लाफ केला, हवेत उंच बॉल गेलाय. गौरव गुगळे अंदाज घेत आहेत आणि गौरव गुगळेंचा अंदाज चुकला नाही आज गोलंदाजी क्षेत्ररक्षणामध्ये. 1 मोर विकेट. गोलंदाज बाद.
नेक्स्ट मॅच बिटवीन वर्धमान प्लाय वॉरियर्स अँड पाटीदार वॉरियर्स. मिड मॅच मध्ये दोन्ही संघांचे संघनायक टॉस साठी आपण यायचे. यावेळेस आणखी एक धाव मिळेल. एंट्री गेट समोर थांबू नका ही विनंती आहे. ओ हो 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 हो, हा बॉल होता आणि त्याला पाठवलाय अगदी लंग ऑफच्या डोक्यावरून खूप दूरवरती. इट्स मॅक्सिमम. अमित सोनाग्रा यांच्या बॅट मधून सोन्यासारखा हा फटका रामसा वॉरियर्स या संघासाठी आलाय. 66 लॉस ऑफ द 6 विकेट. लॉस ऑफ द 6 विकेट. 66 धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून बॉलच्या खाली पोहोचले. एक चांगला असेल. आनंद चोपडा, रोनाल्डो. जबरदस्त कॅच. क्या बात है. आनंद चोपडा कमालीचा खेळ. विकेट. आनंद चोपडा, रोनाल्डो ऑफ क्रिकेट. बट बिग फॅन ऑफ मिस्टर रोनाल्डो. आनंद चोपडा. New batter coming in the middle, Nikhil Bhandari. Ongoing match between Ramsa Warriors and Blue Finishers. 66 धावा धावपलकावरती आहेत. 2 बॉल शिल्लक अजून देखील या डावामधले पहिला डाव सुरू आहे. सुयश कटारिया आणि निखिल भंडारी ही दोन्ही मैदानावरती. फुल टॉस बॉल होता. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण झाली आहे. खूप वेगाने अतिप्रचंड वेग इथे धारण केला दोन्ही बॅटरने आणि 2 धावा पूर्ण करतील. 68 धावा धावपलकावरती. 68 लॉस ऑफ द 7 विकेट. आणखी एक प्ले अँड मिस. चान्स फॉर मे बी रनआउट. यस, रनआउट झाले फलंदाज शेवटच्या बॉल वरती. गौरव शहा उतर केला होता आणि 68 पल्ल्यात पहिल्या खेळाच्या डावामध्ये पूर्वार्धामध्ये 68 धावा झाल्यात. उत्तर अर्धामध्ये 69 बनवायच्यात. परंतु आपण आता टॉस कडे जातोय. Chick, chick.
या ठिकाणी टॉस साठी आपण इन्व्हाइट करतोय पाहुण्यांना. श्रीमान आदरणीय प्रशांतजी मुत्ता साहेबांना मी इन्व्हाइट करतोय. आपण या टॉस बॉक्स मध्ये. वर्धमान प्लाय वॉरियर्स आणि पाटीदार वॉरियर्स दोनही संघाचे संघनायक या ठिकाणी यायचे. सिमरतमल कुंदनमल ज्वेलर्स अर्थात एसके एका बाजूने आहे आणि दुसऱ्या बाजूने सोहोम. आपण आपल्या स्क्रीनवरती देखील पाहू शकता सोहोम आणि एसके. एक विशिष्ट टॉस देखील या स्पर्धेसाठी आपण बनवलाय. एका बाजूने सोहोम लिहिले त्याच्यावरती आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय एसके त्याच्यावरती लिहिलेलं आहे. आदरणीय श्रीमान प्रशांतजी मुत्ता साहेबांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय सर. आणि दोन्ही संघ त्यांचे संघनायक विनंती आहे आपण देखील टॉस साठी या. वर्धमान प्लाय वॉरियर्स आणि पाटीदार वॉरियर्स दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगेच यायचंय. येस वी आर वेटिंग फॉर क्रुशियल टॉस. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय वर्धमान प्लाय वॉरियर्स आणि पाटीदार वॉरियर्स संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगेच या. मिड मॅच मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे याची दोनही संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. आणि आदरणीय श्रीमान प्रशांतजी मुत्ता साहेबांना देखील आपण विनंती करतोय की आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी यायचे. टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्यासोबत आपण खेळाच्या द्वितीय सत्राकडे देखील जातोय. जिथे आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडले जाणार आहेत शाहरुखजी पठाण सर. सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येणार नाही. ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दीदींना देता येणार नाही. लता दीदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येणार नाही. आणि आमचे मित्र शाहरुख पठाण सारखी कॉमेंट्री कोणालाही करता येणार नाही. ते आपल्यासोबत अगदी थोड्याच वेळामध्ये मायक्रोफोनवरती जोडले जातील. परंतु इन बिटवीन आपण टॉस देखील करतोय. खूप कमी कालावधीमध्ये अतिशय चांगलं आणि दर्जेदार समालोचन खरं तर शाहरुख पठाण सरांच्या माध्यमातून आपण ऐकतो. 7S लाईव्हची टीम म्हणजे प्रत्येक गोष्ट खरं तर या विजेता कपने टॉपची केली आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्ही डे क्रिकेट देखील खेळता, अंडर फ्लड लाईट्स क्रिकेट देखील खेळता. अनेक गोष्टी आहेत. पंच देखील क्वालिटेड आहेत, वेल क्वालिफाईड आहेत, चांगले कॉमेंटेटर्स आहेत. थोडीशी तारीफ आमची देखील करतो. चांगलं नियोजन आहे, चांगलं मैदान आहे, सर्व गोष्टी परफेक्ट आहेत. IPLच्या धर्तीवरती खरं तर प्रीमियर लीग स्वरूपामध्ये इतक्याही स्पर्धा पाहिल्यात. ही स्पर्धा एक आगळी वेगळी स्पर्धा आतापर्यंत राहिली आहे. प्रत्येक गोष्ट इथं परफेक्ट आहे. म्हणजे असं म्हणायला वाव राहतो की दृष्ट लागण्याजोगे सारं काही या स्पर्धेमध्ये आहे. अशा सर्व गोष्टी या स्पर्धेनं खरं तर आपण स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. प्रत्येक जण इथे ही स्पर्धा आपली आहे. वन स्टेप टुवर्ड्स युनिटीज हे जे ब्रीद आहे ते मात्र अतिशय तंतोतंत पालन करतोय. ओंकार भोजनेंच्या काही वेळी व्हायरल झाल्या होत्या. आता गाऊ शकत नाही, थोडासा घसा खराब आहे, परंतु गाण्याच्या स्वरूपामध्ये ते सांगतो थोड्याशा. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, खड्या तयारी ठेवर मनाची, कधी चुकायची कधी नडायची, दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर, आला जरी कधी कठीण काळ तू. थँक्यू. शाहरुख जे आहेत टॉस करणं गरजेचं आहे. टॉस साठी देखील आपण इन्व्हिटेशन दिलंय शाहरुखजी. बट मॅच सुरू होते आणि आता आपण जातोय स्ट्रेट अवे पुन्हा एकदा मॅच कडे. येस नाव ओव्हर टू दी शाहरुख सर. थँक्यू. विजेता कप 2024 मॅच नंबर 2 मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 69 धावांचं लक्ष. यस मुख्य पंच चैतन्य सरांचा इशारा. लेट्स प्ले. सामन्याला होती सुरुवात. दुसऱ्या डावाला सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते.
गोलंदाजी करण्यासाठी रणजित अग्रवाल पहिलं षटक मैदानावरती टाकण्यासाठी सज्ज आहेत. किरण तयार आहेत स्ट्रायकिंग एंडवर. पहिल्याच बॉल शॉर्ट बॉलचा वापर केलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू वेगात कूच करतोय अगदी सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर येणार आहे एक शानदार दमदार चौकार. चार धावा इथे मिळणार आहेत. एक महत्वाची सूचना प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी आहे. चहाचे कप वगैरे जे आहेत ते आपण डस्टबिन मध्येच टाका. ही एक महत्वाची सूचना सर्वांसाठी. आणि लेडीज स्टँड मध्ये कुणी पुरुष बसणार नाही याची काळजी घ्या. आपण बसताना फक्त मागे बोर्ड वाचून बसा आपण कुठे बसलोय. येस तुम्हीच. थँक्यू. आयोजकांच्या वतीने आमच्यापर्यंत सूचना आहे. 5 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी करण्यासाठी रणजित अग्रवाल सज्ज होत आहेत. लेटकटचा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचणार आहे. त्या दरम्यान एक सिंगल प्राप्त होणार आहे. विजेता कप 2024 चौथ्या पर्वामध्ये आपण आहोत. सीझन 4 डे 1 आणि मॅच नंबर 2 आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा सामनाच्या पहिल्या दिवसातला मैदानाच्या आतमध्ये एक दर्जेदार आणि शानदार असं आयोजन या क्रीडा स्पर्धेचं सातत्यानं आपल्याला बघायला मिळतं. नवीन नवीन गोष्टी या स्पर्धेमध्ये आयोजक कमिटी आणत असते आणि ते देखील पाहणं खूप चांगलं आहे. आज अनेक गोष्टी आपल्याला या स्पर्धेमध्ये देखील बघायला मिळत आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून दर्जेदार प्रक्षेपण या स्पर्धेचं इतकी चांगली अंपायरिंग या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळते जी सातत्यानं होत आली. आणि यावर्षी देखील चैतन्य सर आहेत, सोहेल पठाण सर आहेत, जे सातत्यानं या स्पर्धेशी जोडले गेलेत. एक वेगळं नातं त्यांनी निर्माण केलं आयोजकांसोबत आणि त्यांचं देखील मनापासून कौतुक असणार आहे. यावेळेसचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल वेगात चाललाय. आउटफील्ड वेगवान आहे परंतु क्षेत्ररक्षकाचं देखील होईल कौतुक. त्यानं चांगला चेस केला आणि चेंडू लाडवण्यामध्ये त्याला यश मिळाले. आदर्श क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. रिटर्न चांगला आहे. दरम्यानच्या कालावधीत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावफलकावरती 9 धावा. यानंतर देखील एक महत्त्वपूर्ण लढत आहे. सर्व संघांना एक विनंती आम्ही करतो की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणारच आहे. इनिंग ब्रेक मध्येच टॉस होईल, त्याच्या व्यतिरिक्त टॉस होणार नाही याची नोंद आपण घ्या. मागच्या मॅचचा टॉस आपल्याला घ्यायचा आहे. पुढच्या मॅचचा टॉस आपल्याला घ्यायचा आहे. तो इनिंग ब्रेकमध्ये होणं गरजेचं होतं परंतु तो टॉस होऊ शकलेला नाही. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 9 धावा आहेत. शेवटच्या 54 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 60 धावेंची गरज. दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये ब्ल्यू फिनिशर इन ऍक्शन आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये रामसा वॉरियर्स. हे 2 संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एक वर्तुळाकार आणि गोलाकार असलेले हे वाडिया पार्कचं ऐतिहासिक मैदान आणि या ऐतिहासिक मैदानावर ऐतिहासिक स्पर्धा अर्थात विजेता कप 2024 मध्ये आपण सर्वजण आहोत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि आमचे सर्वच खेळाडू. यानंतरची जी लढत आहे आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे. वर्धमान वॉरियर्स त्यांच्या विरोधात पाटीदार वॉरियर्स. आपल्या स्क्रीनवर सुंदर ग्राफिक्स बघायला मिळते. शुभमजी थेटे यांच्या माध्यमातून सुंदर ग्राफिक्स बनवण्यात आलेत आणि 7S लाईव्हच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवर ते ग्राफिक्स पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच. पहिल्या षटक संपले. धावफलकावर 9 धावा आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 करण्यासाठी आपण जर पाहिलं तर गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. संकेत गांधी यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. संकेत गांधी यांना तुम्ही पाहताय. दररोज 5 मॅच, दररोज 5 सामने तुम्ही या मैदानावरती बघणार आहात. डे नाईट क्रिकेटचा हा थरार आहे. टेनिस बॉल क्रिकेट. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर सर्वांचा आवडता आणि सर्वांचा लाडका खेळ आज पाहायला मिळतो. आज संपूर्ण जगभरातील सुप्रसिद्ध खेळ क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. यावेळेचा बॉल बॅटचा एज आणि यष्टीरक्षक चूक करणार नाहीत. पकडला झेल. पहिला धक्का, पहिली विकेट, पहिला फलंदाज. इथे बाद होतोय. किरण भंडारी आउट होत आहेत. बॅक टू द डग आउट.
ओव्हर नंबर 2 ची सुरुवात झाली आणि पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय की एक विकेट देखील संकेत गांधी इथे मिळवून देत आहेत आणि यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगला झेल त्यांनी पकडला. या ओव्हर नंतर टॉस होईल. मैदानाच्या आतमध्ये मॅचही सुरू आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्ही जर पाहिला तर मैदानावरती सुरू आहे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेत. गौरव गुगळे यांना तुम्ही बघणार आहात. स्ट्रायकिंग एंडवर एक उंच पुरे खेळाडू, उंच पुरे शरीरयष्टीचे खेळाडू आल्याबरोबर एक चांगला फटका खेळला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. मोठं अंतर त्यांना कापायचं आहे, परंतु क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार तिथे पाहायला मिळालेलं आहे. फिल्डिंग टीम आपण जर बघितलं तर रामसा वॉरियर्स लास्ट कॉल आहे. यानंतरच्या ज्या टीम्स आहेत टॉससाठी लास्ट कॉल आहे. वर्धमान प्लाय वॉरियर्स आणि पाटीदार वॉरियर्स लास्ट कॉल आहे. कॅप्टन्स प्रेझेंटेशन बॉक्स तर टॉस बॉक्स मध्ये आपल्याला उपस्थित राहायचं टॉस करण्यासाठी. तिथे आमच्यासोबत तुषारजी शिंदे सर जॉईंट झालेत. या ओव्हर नंतर टॉस होईल. विनंती आहे वर्धमान प्लाय वॉरियर्स आणि पाटीदार वॉरियर्स बोथ कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. दुसरं षटक मैदानावरती सुरू असताना संकेत गांधी कमालीची गोलंदाजी करतायत, काटकसरीनं गोलंदाजी करतायत आणि हे गरजेचं आहे. 69 रोखायच्यात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी आहे. गुडलँड स्पॉट या परिसराचा खूप चांगला वापर करतायत संकेत गांधी. आपण जर बघितलं तर राईट आर्म मीडियम फास्ट बॉलर आणि टप्पा अचूक आहे. ही अचूकता पाहिजे तुमच्याकडे. व्हेरिएशन देखील खूप चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतं गोलंदाजीच्या माध्यमातून जर विचार केला. बॉल तयार. यावेळेचा बॉल हवेत खेळलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉलला उडवलंय, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक पकडतायत झेल. संकेत गांधी मिळवतायत दुसरं यश. विकेट. थँक्यू. वर्धमान प्लाय वॉरियर्सचे कॅप्टन, वर्धमान प्लाय वॉरियर्स कॅप्टन आपण तिथे उपस्थित राहा टॉस बॉक्स मध्ये. आणि पाटीदार वॉरियर्स टॉस बॉक्स तिकडे आहे, आपण तिथे उपस्थित राहा. आणि प्लेइंग 11 देखील तुम्हाला द्यायची आहे, त्यासाठी तुम्हाला वेगळा कॉल दिला जाणार नाही, याची सुद्धा नोंद घ्या. संकेत गांधी कौतुक करावं लागेल. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू टाकलेत आणि त्या 4 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात. 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवलेले आहेत. न्यू बॅटर नवीन फलंदाज गौरव बोरा राईट हँड बॅटर मैदानावरती दाखल झालेत. रामसा वॉरियर्स संघ 69 धावा रोखण्याच्या प्रयत्नामध्ये चांगली गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्याचा विचार जर केला तर पहिला सामना झाला क्वालिटी वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये खंडेलवाल खिलाडीज. तिथे खंडेलवाल खिलाडी संघाने देखील निर्धारित 10 षटकांमध्ये 68 धावा बनवल्या होत्या, परंतु क्वालिटी वॉरियर्सने त्या बनवल्या जरूर. इथे देखील 69चं लक्ष आहे. या 69 धावांचा पाठलाग होईल का ते पाहणं देखील फार गरजेचं आहे. धावफलकावरती धावसंख्या तुम्ही जर बघितली तर एकूण धावफलक 11 आकड्यावर स्थिरावलेले. 2 गाड्यांच्या मोबदल्यात ओव्हर नंबर 2चा खेळ अंतिम टप्प्यामध्ये. विजेता कप 2024 तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. संजयजी बोरा यांच्या स्मरणार्थ इन लव्हिंग मेमरी ऑफ लेट श्री संजयजी बोरा. विजेता कप 4थ्या पर्वामध्ये 4थं संस्करण आपण या क्रीडा स्पर्धेचं पाहतोय. आज पहिला दिवस. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, बॅकफुटला गेले, चांगला फटका खेळलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, तिथे एकच धाव मिळणार आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. 2 षटकं संपली आहेत. संकेत गांधी यांचं कौतुक करावं लागेल. 3 धावा दिल्यात, 2 विकेट्स त्यांना मिळाल्यात आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावरती ब्ल्यू फिनिशर्स 2 बाद 12 धावा धावफलकावरती. 48 चेंडू 57 धावांची गरज. जाऊयात टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही कॅप्टन्स जोडलेत, तुषारजी शिंदे सर जोडलेत आणि मान्यवर जोडलेत. करूयात टॉस. यस, थँक्यू सर. श्री आनंद बोरांना मी विनंती करतो की आपण टॉससाठी या. आनंदजी बोरा, आपण टॉससाठी यायची आपल्याला विनंती आहे. आणि दोन्ही कॅप्टन विनंती आहे वर्धमान प्लाय वॉरियर्स आणि
पाटीदार वॉरियर्स दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉससाठी या. आणि मिड मॅच मध्ये कंपल्सरी टॉस होईल, यानंतर याची सर्व संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. तुमचा अतिरिक्त खेळाडू ज्यावेळेस मॅच सुरू होईल त्यावेळेस कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायला पाहिजे. ही देखील अतिशय महत्त्वाची सूचना दोघांनाही आहे. बढ़िया 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 बोल 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 केपी बढ़िया, हाथ में रखो, मारना नहीं है, हाथ में रखना है, भागा तो मारो. ले ले वेल क्या शॉट. तर टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि टॉस इथे जिंकलाय. आपण पाहतोय पाटीदार वॉरियर्स या संघाने टॉस जिंकलेला आहे. बोरा सर आपल्यासोबत जोडले गेले, आपले देखील मनापासून आभार आम्ही मानतोय. फक्त निर्णय सांगायचा कर्णधार डिसिजन. चला, थँक्यू, ऑल द बेस्ट बोथ द कॅप्टन्स. टॉस इथे जिंकलाय पाटीदार वॉरियर्स या संघाने. निर्णय आपल्यापर्यंत येईल. ऑनगोईंग मॅच सुरू आहे आणि पुन्हा एकदा आपण जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील शाहरुख सर. धन्यवाद. थँक्यू. पाटीदार वॉरियर्स या संघाने टॉस जिंकलेला आहे. यानंतरच्या सर्व संघांना मी विनंती करू की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. मॅच ब्रेकमध्ये प्राइज सेरेमनी जे आहेत प्राइज डिस्ट्रीब्युशन होईल आणि टॉसच्या अगोदर प्लेइंग 11 तुम्हाला देणं अनिवार्य आहे. आणि अजून एक महत्त्वाची सूचना की टॉस झाल्यानंतर निर्णय तुम्हाला लगेचच जागेवर द्यायचा आहे. या सर्व सूचना संघातील कर्णधार आपल्यासाठी आहेत. तिसरं षटक सुरू आहे. धावफलकावर 14. मोठा फटका देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे संपर्क नाहीये. प्लेड अँड मिस. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. किरण पितळे यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. या षटकामध्ये यश मिळालं नाही, परंतु धावा दिल्यात फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केल्या. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावरती जातोय 2 बाद 14. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. जिंकण्यासाठी अजूनही ब्ल्यू फिनिशर्स रिक्वायर्ड 55 रन्स इन 42 बॉल्स. 42 चेंडू आणि जिंकण्यासाठी 55 धावेंची आवश्यकता आहे. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, येणारे 42 चेंडू नक्कीच आपल्याला सांगून जाणार आहेत. परंतु गोलंदाजांचं कौतुक आहे. मागच्या षटकामध्ये तुम्ही जर बघितलं तर संकेतजी गांधी आणि या षटकामध्ये किरणजी पितळे यांनी खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. थोडंसं फलंदाजी करणाऱ्या संघाला बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न या 2 गोलंदाजांनी केलाय. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात आणि 4थं षटक घेऊन येणार आहेत यश डागा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतील. तर स्ट्रायकिंग एंडवर तुम्ही बघणार आहात फलंदाज आपण बघणार आहोत गौरव गोगळे. स्ट्रायकिंग एंडवरती ज्यांना एक जीवदान मिळालंय. या अगोदरच्या षटकामध्ये त्यांचा झेल ड्रॉप झाला होता. त्या झेलाचा उपद्रव काय असेल येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल. यश डागा तयार होत आहेत. पहिल्याच बॉल फुलर लेंथ शॉट मिड विकेटच्या दिशेने चाललाय. शतरक्षक तिथे चेंडूवरती आहे. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, मागच्या 13 चेंडूंचा विचार जर केला तर मागच्या 13 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा खर्च झाल्यात. सुंदर गोलंदाजी. आपल्याचा बॉल आपण जर पाहिलं तर ड्राईव्ह केलाय. व्ही शेप मध्ये बॉल जाणार आहे. अगदी जमिनीला समांतर हा फटका आहे. एक सिंगल तिथे प्राप्त होते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल तुम्हाला पाहायला मिळतो. धावफलकावरती 15. 69 धावांचे लक्ष्य आहे 10 षटकांमध्ये. शॉर्टबॉलचा वापर केलाय आणि फटका देखील तितकाच दर्जेदार खेळलाय आणि क्षेत्ररक्षकाने देखील प्रयत्न तितकेच दमदार केलेत, परंतु यश मिळालं नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स. चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाणार आहे. 19 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाला दिलासा देऊन जाणारा हा चौकार आणि फलंदाजी करणाऱ्या संघाचं मनोबल वाढवणारा हा चौकार पाहायला मिळतोय. या 4च्या मदतीने धावसंख्या वाढली जाणार आहे. 19. रिप्लेमध्ये तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळतात. शॉर्ट बॉल होता
शॉर्ट बॉलचा खूप चांगला वापर गोलंदाजाने केला जरूर, परंतु शॉट अँड पुलचा एक बहारदार फटका आपण गौरव बोरा यांच्या बॅटमधून पाहिलाय. याही वेळेस फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने जाणार आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येत आहेत. चेंडूला उचललं, फेकलं, तोपर्यंत एकच धाव. 2 गौरव आहेत मैदानामध्ये. एका बाजूला आपण गौरव बोरा यांना पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही गौरव गुगळे यांना पाहताय, जे स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. गोलंदाजीसाठी यश डागा. शॉर्ट बॉलचा वापर, थोडीशी बॅकफुटला गेले, थोडीशी मागे सरत असताना हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थात सन्मानपूर्वक हा चेंडू खेळलाय. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाटीदार वॉरियर्स कर्णधार आपण कॉमेंटेड बॉक्समध्ये संपर्क करा. आणि वर्धमान प्लाय वॉरियर्सचे कर्णधार आपण देखील समालोचन कक्षामध्ये अर्थात कॉमेंटेड बॉक्समध्ये संपर्क करायचा आहे. प्लेइंग 11 आपल्याला या ठिकाणी देणं बंधनकारक आहे. पाटीदार वॉरियर्स आणि वर्धमान प्लाय वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, ताबडतोब आपण कॉमेंटरी बॉक्समध्ये यावं आणि प्लेइंग 11 आपण या ठिकाणी द्या. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर 20 धावा, 2 फलंदाज बाद आहेत. अजूनही 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावींची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी ब्ल्यू फिनिशर्स या संघाला आहे. विजेता कप 2024 तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. एक बहारदार स्पर्धा. येणारे 11 दिवस आपण सर्वजण या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेणार आहोत. आज तुम्ही जर पाहिलं तर पहिला दिवस आणि सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतो, जो मैदानामध्ये मार्गस्थ आहे. ब्ल्यू फिनिशर इन ऍक्शन, त्यांच्या विपक्षामध्ये रामसा वॉरियर्स, हे 2 संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 69 धावांचे लक्ष ठेवलंय ब्ल्यू फिनिशर संघाने रामसा वॉरियर्स या संघासमोर, आणि त्या 69 धावांचा पाठलाग करत असताना 4 षटकामध्ये 20 झाल्यात. 2 मिनिटं थांबा. अजूनही 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. किरण पितळे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतायत. एकच धाव मिळणार आहे, दुसरीचा कुठलाही प्रयत्न तिथे होणार नाही आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. धावफलकावर 21, शुभ अंक पाहायला मिळतोय. बिग हिट केलं यावेळेस, लॉंग ऑफच्या दिशेने लॉफ्ट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. व्हॉट अ कॅच, एक्सलंट, मॅग्निफिसंट, माइंड ब्लोविंग कॅच. संकेत गांधी तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम, अविश्वसनीय झेल पकडलाय आणि या स्पर्धेतला एक सर्वोत्तम झेल संकेत गांधी या ठिकाणी टिपतायत. विकेटचं बटन, फलंदाज बा.
थँक्यू. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. वर्धमान प्लाय वॉरियर्स कर्णधार कॅप्टन विनंती आहे आपण प्लेइंग 11 द्या. वर्धमान प्लाय वॉरियर्स कॅप्टन प्लेइंग 11 द्या ना. ओव्हर नंबर 5 चा खेळ मार्गस्थ आहे. त्यावेळेस बॉल हलक्यानं स्टिअर केल्या मनगडाच्या साह्यानं बॉलला वळवलं. गौरव शहा नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. या अगोदर आपण जर बघितलं तर गौरव बाद झालेत आणि त्यानंतर गौरव शहा आलेत आणि त्यांच्या सोबतीनं देखील गौरव बोरा आपल्याला पाहायला मिळतात. किरण पितळे चांगली गोलंदाजी करतायत. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 1 विकेट त्यांना मिळाली आहे. त्यावेळेस फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न राहिलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातोय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. 1च धाव कंप्लीट होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 23 धावा. 3 फलंदाज बाद आहेत. ओव्हर नंबर 5 सुरू असताना शेवटचे 32 चेंडू मित्रांनो अजूनही शिल्लक राहिलेत आणि जिंकण्यासाठी 46 धावेंची गरज आहे. त्यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही. प्लेड अँड मिस, शरीराचा वेध चेंडू घेतोय. बॉलच्या लाईन मध्ये आले होते फलंदाज गौरव शहा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाहीये. निर्धाव चेंडूची नोंद त्या ठिकाणी केली जाणार आहे. डॉट बॉल. याही वेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह. ओव्हरचा खेळ तुम्ही बघणार आहात. 5व्या क्रमांकाचं षटक संपलंय. ओव्हर नंबर 5 संपल्यानंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 23. ब्ल्यू फिनिशर्स जिंकण्यासाठी अजूनही 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावेंची गरज आहे. 30 बॉल्स रिक्वायर्ड, 46 रन्स टू विन. ब्ल्यू फिनिशर्सच्या विपक्षामध्ये रामसा वॉरियर्स हे 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळतात. सामना क्रमांक 2 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यानंतर वर्धमान प्लाय वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात पाटीदार वॉरियर्स या 2 संघांमध्ये ही होणारी लढत या पुढची आहे. तिथे टॉस देखील संपन्न झालाय. पाटीदार वॉरियर्स संघाने टॉस जिंकलेला आहे. आजच्या दिवसातला तो सामना क्रमांक 3 आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. विजेता क्रिकेट टुर्नामेंट या स्पर्धेचे स्पॉन्सर्स, मेन स्पॉन्सर्स सोहम ग्रुप, त्याचबरोबर जर्सी किट पॉवर्ड बाय एसके ज्वेलर्स, को स्पॉन्सर इलाइट ग्रुप, सुझुकी सिद्धेश मोटर्स, महावीर ग्रुप, को स्पॉन्सर फर्स्ट प्राइज पीबी ग्रुप, को स्पॉन्सर अवित्री बाइक्स, डिजिटल पार्टनर कॉम्प्लेक्स, हायफाय बॉक्स 2, शुभॅन ऑटो, हायफाय बॉक्स 1 धनेश्री फाउंडेशन, कॉमन सिटिंग 1 साईदीप ग्रुप, मॅन ऑफ द मॅच गांधी कन्स्ट्रक्शन, कॉमन सिटिंग 2 अरिहंत ग्रुप. गोलंदाजीच्या ट्रॅकवर मुकेश बर्मेच्या गोलंदाजी करण्यासाठी येतात. ओव्हर नंबर 6 3/23 अशी धावसंख्या ब्लू फिनिशर्स या संघाची आहे. कसा फिनिश करतायत ते बघणं गरजेचं आहे. बॉल लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जाणार आहे. बायडिश लॉंग ऑफ लढवला जाईल. आदर्श क्षेत्ररक्षण पाहायला मिळणार आहे. 1च धाव कंप्लीट होते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल तुम्ही बघणार आहात. मागचा सामना आपण पाहिलाय. मागच्या सामन्याचा इतिहास तुम्ही जर बघितला तर 69 धावांचं लक्ष होतं क्वालिटी वॉरियर्स संघासमोर. त्यांनी ते 69 धावा पूर्ण केल्या. एक हाती तो सामना जिंकला होता. परंतु या सामन्यामध्ये 69 धावांसाठी बराचसा संघर्ष करावा लागतोय. इथे एक सिंगल कंप्लीट आहे. रिस्की रन कंप्लीट होत असताना रिस्क होती, इथे जोखीम होती या धावेमध्ये, ती पूर्ण केली जाते. एक धाव पूर्ण झाल्यानंतर धावफलकामध्ये देखील बदल होणार आहे. गौरव बोरा स्ट्रायकिंग एंडवर गोलंदाजी करण्यासाठी मुकेश. त्यावेळेस बॉल आउटसाइड द ऑफ. इट्स अ नॉन प्लेएबल डिलिव्हरी. व्हाईट बॉलचा इशारा इथे येतोय. एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा बॉल पंचांनी देखील दंडित केले. इथे गोलंदाजाला एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. धावसंख्या 26. लॉफ्ट केला मिड विकेटला. क्रॉस बॅटेड फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतील, परंतु चेंडू वेगात जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येईल एक शानदार चौकार.
खूप चांगला फटका, अगदी समोर टाकलेला चेंडू क्रॉस पॅडेड आणि बॅटने खेळला, ताकद देखील होती या फटक्यामध्ये आणि शॉट सिलेक्शन चांगलं आहे. बिटवीन द गॅप चेंडू निघून गेला. कौ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे एक चौकार. धावसंख्या झाली आहे 30. 30 रन गोलंदाजीसाठी. गोलंदाज पुनश्च एकदा तयार आहेत. बॅकफुटला गेल्यानंतर शॉट कव्हरला बॉल अडवला जाणार आहे. एक धाव तिथे कंप्लीट होते, एक धाव मिळते आहे. मुकेश परमेश हा गोलंदाजी करतायत. आपण जर पाहिलं तर एक चौकार आला होता त्यांच्या विपक्षामध्ये, परंतु त्यानंतर पुनरागमन करताना पाहायला मिळालेले. गौरव बोरा यांचं कौतुक करावं लागेल. 13 चेंडू खेळलेत, 15 आकड्यावर फलंदाजी करतायत, नाबाद आहेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न इथे सुद्धा राहिलाय. थोडासा स्ट्रगल खरं तर गौरव शहा करतायत. त्यांच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये, संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. मार्ग काढावा लागेल. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु इथे पंचांनी वाईड बॉल ची घोषणा केली. एक धाव मिळते अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होणार आहे. 32 धावा, 32, लॉस ऑफ 3 विकेट्स. बिग हिट यावेळेस केला जाणार आहे. गौरव शहा अडखळ त्यांना पाहायला मिळाले, परंतु त्यातून त्यांनी काढलाय मार्ग आणि बॉलला उडवलंय, थेट मिड विकेटला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. धावसंख्या झाली आहे 38, 38. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर 38 धावा. उर्वरित 4 षटकं तुम्हाला 16 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. कॅप्टन आपल्यासाठी ही सूचना आहे. 16 मिनिटांमध्ये 4 ओव्हर तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. 46 मिनिटांचा वेळ आपण दिला एका इनिंगसाठी. 24 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. जिंकण्यासाठी अजूनही 31 धावेंची आवश्यकता ब्ल्यू फिनिशर संघाला आहे. आपण स्पॉन्सर्सच्या बाबतीत चर्चा करतोय. डगआउट 1 लढ्ढा ग्रुप यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स आपल्याला केले गेले. लेडीज सिटिंग 1 नवरंग मिल्स, बाउंड्रीसाठी आनंद ट्रेडिंग कंपनी, कॉमेंट्री बॉक्स नमोह ॲल्युमिनियम, ब्रँडिंग पार्टनर चंगेडी आउटडोअर, ड्रिंक्स ब्रेकसाठी रेनबो, फिल्डर ऑफ द मॅच विंटेज हिल्स, स्पेशल सपोर्ट रिद्धी इन्फ्रा आणि फेअर प्ले अवॉर्ड साठी सोहम प्लाय. हे स्पॉन्सर्स ग्रुप आपल्याला मिळालेले आहेत. सर्वांचं आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. जिंकण्यासाठी 31 धावेंची गरज आहे. त्यावेळेचा बॉल बॅटचा बाहेरचा स्पर्श घेतोय कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षकाला थोडीशी हुलकावणी दिली होती चेंडूने आणि जरूर त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. रणजित अग्रवाल गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं ते वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 7. समीकरण प्रत्येक चेंडूनंतर बदललं जाणार आहे. 23 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिलाय. जिंकण्यासाठी 29 धावा. ब्ल्यू फिनिशर्स रिक्वायर 29 रन्स इन 23 बॉल्स. मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न. डोक्यावरनं बॉल खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जाणार आहे, परंतु तिथे रिले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल इथे प्राप्त होणार आहे. एक धाव पूर्ण होते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील तुम्ही बघणार आहात जो बदल आहे तो या ठिकाणी होतो. 41 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आमच्या सोबत क्रिक हिरोजच्या माध्यमातून लाईव्ह स्कोरिंग या स्पर्धेचं सुरू आहे. आमचे ऋत्विक सर देखील या ठिकाणी आमच्याशी जोडलेत. त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. अचूक त्यानं स्कोरिंग ते करतायत. ओव्हर नंबर 7 सुरू आहे. 42 धावा धावफलकावर. 7वं षटक सुरू आहे. रणजित अग्रवाल एक महत्वाचं षटक इथे हाताळत आहेत. याही वेळेचा बॉल फाईनलीच्या दिशेने जाईल. स्वतः यष्टी रक्षक चेस करतायत. एक धाव तिथे कंप्लीट होणार आहे. चांगली फिल्डिंग. धावफलकावरती आपण बघणार आहोत धावसंख्या 43 या आकड्यावर जाणार आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
चैतन्य सर आणि सोहेल पठाण सर या स्पर्धेच्या निमित्तानं पंच म्हणून काम बघतायत. यावेळेचा बॉल बॅटचा स्पर्श आहे का त्याची विचारणा केली जाते. यस, फलंदाज बाद घोषित केले जात आहेत. बॅटचा एज आहे आणि गौरव शहा यांना परतावं लागणार आहे. धक्का क्रमांक 4 ब्ल्यू फिनिशर्स या संघाला अजून एक धक्का बसतोय. गौरव शहा आउट, बॅक टू द डगआउट. रिप्लेमध्ये देखील तुम्हाला हे दृश्य बघायला मिळत आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून आडव्या बॅटने बॉल खेळायचा प्रयत्न केला होता. बॅटचा एज घेतला आणि यष्टीरक्षक खूप चांगला झेल कलेक्ट केलाय. थोडंसं पुढे होता परंतु जज खूप चांगला केलाय यष्टीरक्षकाने. कौतुक करावं लागेल तिथे विकेट किपरचं. रोहित पवार विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आनंद चोपडा अर्थात रोनाल्डो. चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आता जबाबदारी आहे फलंदाजी करण्याची. इथे देखील बॅटचा बाहेरचा स्पर्श चेंडूने घेतलाय. लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल वेगात चाललाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत आणि तिथे चेंडू लाडवण्यामध्ये यश देखील मिळालेलं आहे. आणि दरम्यानच्या कालावधीत 2 धावा मित्रांनो इथे पूर्ण आहे. आज तुम्हाला अगदी रणनीतीने खेळावं लागणार आहे. ब्ल्यू फिनिशर संघाला जर या धावेंचा पाठलाग करायचा तर तुम्हाला अगदी गणित गुणोत्तर काय आहे त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागणार. 7 ओव्हर संपल्यात आणि 7 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 4 बाद 45. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 18 आणि जिंकण्यासाठी 24 धावेंची गरज आहे. 18 बॉल 24 रन, 18 गेंदे 24 रनों की और भी दरकार है. रणजित अग्रवाल यांनी 16 धावा देत एक विकेट त्यांना मिळाली. त्यांच्या स्पेलमध्ये गौरव बोरा यांचं कौतुक आपण सातत्यानं करतो की एका बाजूने विकेट जात आहेत परंतु गौरव बोरा अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. त्यांचं कौतुक करावं लागेल. 16 चेंडू त्यांनी खेळले, 19 धाव्यांवर ते फलंदाजी करतात. त्यांच्या या 19 धावा संघाला विजयापर्यंत नक्कीच घेऊन जातील का ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. इथून पुढे त्यांचा खेळ कसा होईल ते पाहणं देखील फार महत्त्वपूर्ण ठरणार. आनंद चोपडा त्यांना साथ देतील का? एक चांगली भागीदारी फार गरजेची आहे. पाटीदार वॉरियर्स संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय पाटीदार वॉरियर्सने घेतलाय आणि वर्धमान प्लाय वॉरियर्स आपली असेल प्रथमतः गोलंदाजी. बॉल स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, तिथे एकच धाव मिळणार आहे. पाटीदार वॉरियर्स आणि वर्धमान प्लाय वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला एक सूचना असेल की सामना सुरू होण्याच्या अगोदर तुमचा 12वा खेळाडू हा कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिजे. ही सूचना आम्ही तुम्हाला मॅच सुरू होण्याच्या अगोदरच देतोय. मॅच सुरू झाल्यानंतर तुमचा 12वा खेळाडू जर नसला तर पेनल्टी दिली जाणार आहे. तिथे तुम्हाला सूचना दिली जाणार नाही, याची नोंद आपण घ्या. 3 धावेंची पेनल्टी तिथे असणार आहे 12वा खेळाडू जर नसेल तर. वेगवान मारा होता परंतु दिशाहीन चेंडू होता डावेष्टीच्या बाहेर. सोहेल पठाण सर आमच्याशी जोडले जात आहेत. दोन्ही हात समांतर, व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव इथे मिळते. अतिरिक्तच्या मदतीने धाव फलकावरती तुम्ही जर पाहिलं तर एक धाव ऍड केली जाईल. गोलंदाज तयार आहेत. यावेळेचा बॉल फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जाणार आहे. तिथे आहे क्षेत्ररक्षक. रिटर्न चांगला आहे, फेकी खूप चांगली बघायला मिळाली. एकच धाव तिथे कंप्लीट होणार आहे. 1च्या मदतीने धावत संख्येमध्ये होणारा बदल तुम्हाला पाहायला मिळतोय. धावफलकावर 48 धावा, 4 फलंदाज आतापर्यंत बाद असताना ओव्हर नंबर 8 8वं षटक मार्गस्थ आहे. जिंकण्यासाठी अजूनही 16 चेंडू आणि 21 धावांची गरज. दोन्ही बाजूने सामना झुकलेला आहे. बॅकफुटला गेले, चांगला फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक देखील तिथे तैनात करण्यात आलेला आहे. एकच धाव कंप्लीट होईल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होईल बदल. धावफलकावर 49.
एक भागीदारी होणं फार गरजेचं आणि ती भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये होईल का ते बघणं देखील फार गरजेचं आहे. कारण एक भागीदारी ब्ल्यू फिनिशर संघाला विजयापर्यंत देखील घेऊन जाणार आहे, परंतु गोलंदाजी करणारा संघ ही भागीदारी तोडण्याचा प्रयत्न जरूर करेल. यावेळेचा बॉल डावेष्टीच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा येणार आहे. एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे. जास्तीचे एफर्ट लावण्याचा प्रयत्न यश डागा इथे करतायत आणि त्यामध्ये थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होताना पाहायला मिळते, भरकटणारी गोलंदाजी. यावेळेचा बॉल ड्रायव्हिंग लेंथवर होता, कव्हर पॉइंटच्या दिशेने चाललाय. एक सिंगल कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज. अगदी रणनीतीने खेळतायत हे दोन फलंदाज. अगदी चातुर्याचं क्रिकेट, अगदी सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय ब्ल्यू फिनिशर्स या संघाच्या माध्यमातून. कारण सलामीचे जे फलंदाज आहेत, अर्थात पहिले 4 फलंदाज बाद झाल्यानंतर जबाबदारी या 2 फलंदाजांवर येऊन पडली. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, एक्स्ट्रा कव्हरला बॉल खेळलाय, बिटवीन द गॅप हा फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक देखील चेंडूवरती पोहोचतायत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील आणि 2च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. एकूण धावफलक तुम्ही जर पाहिलं तर 53 धावा. समीकरण बदललं, 13 चेंडू आणि 16 धावा अजूनही जिंकण्यासाठी. विजेता कप आपण सर्वजण पाहतोय. आज पहिला दिवस, आज पहिली रात्र या ठिकाणी संपन्न होते. सामना क्रमांक 2, एका बाजूला ब्ल्यू फिनिशर्स, त्यांच्या विपक्षामध्ये रामसा वॉरियर्स. या 2 संघांमध्ये सुरू असलेली ही लढत आहे. यावेळी चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघाला. अतिरिक्त बाउन्स, अतिरिक्त उसळी बघायला मिळाली. डॉट बॉल तिथे आलाय. 8 ओव्हर संपल्यात आणि 8 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे. एकूण धावफलक आहे 53 धावा. 4 फलंदाज बाद. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावेंची गरज आहे. 12 चेंडू आणि 16 धावा. अजूनही 2 षटक संपवण्यासाठी तुम्हाला 12 चेंडू येणारे जे आहेत ते 8 मिनिटांमध्ये टाकायचे. कॅप्टन, 12 चेंडू 16 धावा. उर्वरित जे 2 षटक आहेत तुम्हाला 8 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे. याची नोंद कर्णधाराने घ्या. फिल्डिंग टीम रामसा वॉरियर्स. 8 मिनिटांमध्ये इनिंगचा खेळ संपणं गरजेचं आहे. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहिला. जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडवर आपण आनंद चोपडा यांना पाहतो, अर्थात रोनाल्डो. त्यावेळेचा बॉल वेगवान होता, परंतु दिशाहीन बघायला मिळाला. एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. धावफलकावरती तुम्ही जर पाहिलं तर 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रयत्न करावे लागतील, दोन्ही संघांना मेहनत करावी लागणार आहे. ओहो, इथे एज होता आणि तिथे झेल मात्र कलेक्ट होऊ शकलेला नाहीये. रोहित पवार ज्यांनी चांगला झेल पकडला त्यांच्याकडूनच एक चूक होताना पाहायला मिळते. इथे हा झेल किती महागात पडेल ते येणारे फील्ड जरूर आपल्याला सांगून जाणार आहे. अशा परिस्थितीमध्ये, अशा कंडिशनमध्ये तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागतं आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास तिथे खरं तर वाढत असतो ज्यावेळेला तुम्ही आउटस्टँडिंग कॅचेस पकडतात. शेवटचे 11 चेंडू, 15ची गरज. त्यावेळेचा बॉल बॅटवरती प्रॉपर येताना पाहायला मिळाला नाहीये. एक्स्ट्रा खबरला जाणार आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलायत आणि नो बॉल. 1+1 एकूण 2 धावा इथे मिळणार आहेत आणि फलंदाजी करणाऱ्या संघासाठी फ्री हिटची एक सुवर्ण संधी या ठिकाणी मिळणार आहे. फ्री हिट आणि फ्री हिट असेल तो म्हणजे गौरव बोरा यांच्यासाठी जे 23 धाव्यांवरती नाबाद आहेत. बिग हिट येतोय का या चेंडूवर? 4/56, 11 चेंडू आणि 13 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच
रोमहर्षक मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. फ्रीडचा बॉल आडव्या बॅटने खेळलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जाणार आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर आले. रिटर्न चांगला आहे. फेकी खूप चांगली पाहायला मिळाली आहे. एकच धाव तिथे पूर्ण होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होणार आहे. 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 69 धावांचा पाठलाग सुरू आहे. ब्ल्यू फिनिशर संघ 69 धावांचा पाठलाग करतोय आणि दुसऱ्या बाजूला रामसा वॉरियर्स त्या धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय. धावा रोखल्या जातील की धावा बनवल्या जातील ते बघणं फार निर्णायक, कारण पहिला विजय दोन्ही संघांना मिळवायचा या स्पर्धेमधला. सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलेला बॉल, परंतु हँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं आनंद चोपडा यांचं. चेंडूवरती अगदी बारकाईने नजर होती. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलेला असताना सुद्धा त्यांनी लेटकट करत एक धाव वसूल केली आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. धावफलकावरती 58, 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 11 धावेंची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी. 9 चेंडू आणि 11 धावा असं विजयाचं समीकरण या ठिकाणी बनलंय. फलंदाजीची कौशल्य दाखवायची आहेत. गोलंदाजांना त्यांची कौशल्य गोलंदाजीमधून दाखवायची आहेत आणि तो प्रयत्न या ठिकाणी होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा संकेत गांधी गोलंदाजी करण्यासाठी बॅकफुटला गेल्यानंतर लॉंग ऑफच्या दिशेने बॉल खेळलाय. अगदी जमिनीला समांतर हा फटका या मैदानाशी खेळत बागडत चेंडू गेला लॉंग ऑफच्या दिशेने. एकच धाव तिथे कंप्लीट होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढेल 59. शेवटचे चेंडू 8 आणि जिंकण्यासाठी 10 धावेंची गरज आहे. फलंदाजीच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आज इथे बघायला मिळाल्या. अनेक फलंदाजांनी चांगला खेळ केला. प्रामुख्यानं धावेंचा पाठलाग करत असताना खूप चांगला खेळ होताना पाहायला मिळाला. लॉफ्ट केलाय इथे मिड ऑफ मध्ये. चांगले एफर्ट, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक सिंगल रोखू शकणार नाही. 1 धाव मिळते आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये छोटासा बदल. धावफलकावरती धावा 60. शेवटचे 7 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता आहे. हा चेंडू फार निर्णायक आहे. या मॅच मध्ये सर्वाधिक निर्णायक चेंडू इथे असणार आहे, कारण या चेंडूवरती किती धावा येत आहेत, या चेंडूवरती काय घडामोडी घडतायत त्यावर या सामन्याचं चित्र खरं तर अवलंबून असणार आहे. स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतो गौरव बोरा. मिड विकेटला बॉल खेळला आहे. डायरेक्ट हिट नाही झाली आहे. एक सिंगल रिस्की रन कंप्लीट आहे. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत 6 आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 8. 6 चेंडू आणि 8 धावेंची गरज ब्ल्यू फिनिशर संघाला. या 8 धावा पूर्ण होतील की या 8 धावा रोखल्या जातील ते आपण सर्वजण बघणार आहोत. चांगली मॅच, रोमहर्षक मॅच, अगदी रंगतदार सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. विजेता कप 2024 आपण सर्वजण पाहतो. विजेता क्रिकेट टुर्नामेंट. आज पहिला दिवस, सामना क्रमांक 2. यानंतर देखील एक चांगली लढत आहे. वर्धमान प्लाय वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये पाटीदार वॉरियर्स. आणि वर्धमान प्लाय वॉरियर्सच्या संघाचा विचार जर आपण केला तर सौरभ संकलेचा, मोहित जैन, सौरभ शिंगवी, गौतम मेहर, दर्शन पोखरणा, साहिल फिरोदिया, स्वप्नील गांधी, गणेश भंडारी, शशांक बंग, अथर्व हेडा, त्याचबरोबरीने कर्णधार रौनक मुनोत यानंतर इन ॲक्शन आहेत. तर त्यांच्या विपक्षामध्ये पाटीदार वॉरियर्स कृष्णा पटेल यांच्या नेतृत्वाखाली पुनीत पटेल, निमेश रज, त्याचबरोबर नयन मेहर, निलेश पटेल, नक्षत्र शिंगी, चिराग बडेरा, दर्शन मुनोत, सुयश दोशी, प्रणव पटेल आणि किशोर पटेल इन ॲक्शन आहेत यानंतरच्या मॅच मध्ये. 9 ओव्हर संपल्यात. 9 षटकांचा खेळ संपल्यानंतर 61 धावा. गौरव बोरा 23 चेंडू 26 धाव्यांवरती नाबाद फलंदाजी करतायत. आनंद चोपडा 7 चेंडू आणि 7 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 6. जिंकण्यासाठी 8 धावेंची आवश्यकता आहे. 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये. एका बाजूला ब्ल्यू फिनिशर्स, त्यांच्या विरुद्ध रामसा वॉरियर्स असा सामना सुरू आहे आणि तो सामना आलाय अगदी शेवटच्या षटकापर्यंत आलाय. आज पहिला दिवस, आज पहिली रात्र आणि पहिल्याच दिवसामध्ये तुम्ही रंगतदार लढत पाहताय. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी.
6 चेंडू 8. गोलंदाजी करण्यासाठी एक महत्वपूर्ण षटक घेऊन येत आहेत मुकेश बर्मेचा यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आला. समोर गौरव बोरा. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला वेगात चेंडू चाललाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षण तितकाच लाजवाब आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यानच्या कालावधी तुम्ही जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत. आणि आनंद चोपडा यांना रोनाल्डो का म्हटलं जातं हे आता आपल्याला बघायला मिळालं. खरं तर काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. गौरव बोरा पोहोचण्याच्या अगोदरच आनंद चोपडा यांनी 2 धावा पूर्ण केल्या होत्या. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली बघायला मिळते आणि हे गरजेचं आहे. खूप चांगले धावलेत. प्रामुख्याने कौतुक गौरव बोरा यांचं असेल, कारण ते बऱ्याच वेळपासून मैदानावरती आहेत आणि आपल्या स्क्रीनवर त्यांना आपण बघू शकता की संघर्ष करतायत, लढतायत, संघासाठी योद्ध्यासारखी फलंदाजी करतायत. एका बाजूला विकेट जात असताना गौरव बोरा मात्र योद्ध्यासारखे उभे राहिले मैदानाच्या आतमध्ये. त्यांचं कौतुकच आहे. फुल टॉस बॉल क्रॉस बॅटेड पद्धतीने खेळलाय. लॉंगॉनच्या दिशेने बॉल जाईल. खराब फिल्डिंग आणि त्याचा फायदा इथे बॅटिंग टीमला होईल. 1चं रूपांतर 2 मध्ये होणार आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये गाफील राहून चालत नाही. प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेतात आणि या कंडिशनला, या सिच्युएशनला तुम्हाला या चुका खरं तर टाळाव्या लागणार आहेत. एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या पराभवाकडे घेऊन जाऊ शकते. एक छोटंसं छिद्र, 4 चेंडू आणि 4 धावेंची गरज आहे. एक छोटंसं छिद्र विशाल जहाज बुडू शकतं. त्यामुळे एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या पराभवाकडे देखील घेऊन जाऊ शकते. बॉल ओव्हर फुल टॉस चांगला ड्राईव्ह केलाय. अगदी जमिनीला समांतर फटका या मैदानाशी गुदगुल करत चेंडू चाललाय. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होणार आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे, परंतु पंच येत आहेत तिसऱ्या पंचांकडे. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. फलंदाज बाद आहेत की फलंदाज नाबाद आहेत ते मात्र चेक केल्या जाईल. आता वाढेल थोडीशी धगधग. पवित्र निर्णय प्रतीक्षेत आहे आणि सर्वांच्या नजरा आता तिसऱ्या पंचांकडे आहे. अर्थात टीव्ही अंपायरकडे ती सर्वांच्या नजरा आहेत की निर्णय काय येतोय. हा निर्णय या सामन्यातला टर्निंग पॉइंट ठरेल का, प्रश्नचिन्ह आहे. त्याचं उत्तर अगदी काही क्षणातच मिळणार आहे. यस, निर्णय आलाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. फलंदाज नाबाद, नॉट आउट. रिप्ले मध्ये बघा, आपल्या स्क्रीनवर तुम्हाला ती दृश्य बघायला मिळत आहेत. आपल्या साईड स्क्रीनवर देखील तुम्हाला हे दृश्य बघायला मिळत आहेत. फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. 7S लाईव्हचं कौतुक आहे, कॅमेरामॅनचं कौतुक आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहेत. शेवटचे चेंडू 3, धावा बनवायच्या 2. शेवटचे 3 चेंडू आणि 2 धावेंची आवश्यकता आहे. यावेळेसचा बॉल बॅकफुटला गेले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल खेळलाय. बिटवीन द गॅप हा फटका होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर चेंडूवरती वाऱ्याच्या वेगामध्ये पोहोचलेत. आणि इथे काय घडलंय, इथे फलंदाज
आपण जर पाहिले तर आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेत आणि सामना देखील जिंकलाय. ब्ल्यू फिनिशर्स या संघाने 69 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या चेस केल्यात, पूर्ण केल्यात. त्यामध्ये विशेष योगदान गौरव बोरा यांचे या ठिकाणी असेल. खूप चांगला खेळ त्यांनी केलाय. आणि या ठिकाणी आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे जाणार आहोत. त्यामध्ये जी वैयक्तिक पारितोषिक आहेत ती दिली जातील. शेक हँड केला जातो, जी या स्पर्धेची शिस्त आहे आणि तिथे शेक हँड देखील केला जातो. तदनंतर दोन्ही टीम्स विनंती पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही टीम्स रामसा वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला ब्ल्यू फिनिशर्स.